कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण मला आई आल्यापासून कधीच लेट झालं नाहीये। ती माझा अभ्यास पण पूर्ण करून द्यायची। पण आता मी आहे ना। तू ऑफिसला जातो, पण जेव्हा पण मी आईला हाक मारते तेव्हा ती कायम माझ्या सोबत असते। पण आता मात्र सवय लावून घ्यायला हवी आहे ना। आईची सवय झाली आहे मला। चिंगी हट्ट नको करूस बाळा। पण बाबा तुम्ही दोघं भांडलायत ना, तर तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी का सफर करू? जर ती जाणारच होती तर तू का मला तिला आई म्हणायला लावलंस? तू सांगितलंस ना आई जसं म्हणेल तसं वागायचं म्हणून। मग आता मला नाही माहिती कसं वागायचं ते। आई मला का सोडून गेली? मला खूप आठवण येते आईची। प्लीज आणणार आहे तिला बोलवून। तुला आईशी बोलायचं फोनवर? हो। काय गो, कोणाचा फोन? ह्यांचो घे। हॅलो हॅलो आई, मी बोलते चिंगी। चिंगी बाळा, कशी आहेस तू? सगळे मस्त आहेत आणि सगळ्यांना तुझी आठवण येतेय। चिंगी बाळा, मला पण तुझी खूप आठवण येते ग। घरी कसे सगळे व्यवस्थित आहेत ना? चिंगी बाळा, वाजले किती? तू शाळेत नाही गेलीस? तू नाहीयेस ना। चिंगी, मी तुला सांगितलं होतं ना, नीट वागायचं, शहाण्या मुलीसारखं वागायचं, शाळेत व्यवस्थित वेळेवर जायचं, नीट अभ्यास करायचा, बाबांना त्रास नाही द्यायचा, सांगितलं होतं ना बाळा? बाई तर नीट बोलता, तुझ्या डोक्यात काहीतरी वाकडा येता। जसं काही तू कायच बोललंस नाही माई, आपण उगाच काहीतरी गैरसमज करून घेतलं। चल चिंगी, वागशील ना ग शहाण्या मुलीसारखी? बरं, मी जाते शाळेत, नीट पण वागेल। पण आधी तू मला एक प्रॉमिस कर की आम्ही तुला तिथे घ्यायला आलो तर तू येशील ना ग परत मुंबईला? येशील ना ग आई? बरं, हो। थँक्यू आई, लव यू। बाबा, आपण जायचं ना रे आईला घ्यायला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।